घोडबंदर येथील कासारवडोली परिसरात आज पहाटे टँकर आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात टँकर चालक जखमी झालाय. राकेश कुमार असे जखमी टँकर चालकाचे नाव असून त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. अपघातामुळे ठाणे येथून घोडबंदरकडे जाणारी वाहतूक त्यामुळे धीम्या गतीने सुरू होती. सिन्नर येथून शिवडी येथे जाण्यासाठी टँकर चालक राकेश कुमार हा घोडबंदर मार्गे वाहतूक करत होता. यावेळी टँकरमध्ये 32,000 लिटर ऑइल होते. या ऑइलची वाहतूक करत असताना आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राकेश कुमार हे घोडबंदर येथील कासारवडोली परिसरात असलेल्या पंचामृत बस थांबाजवळ आले. त्यावेळी टँकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालक राकेश कुमार यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टँकरच्या समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागच्या बाजूने धडक दिली. हा ट्रक चालक पनवेल येथून सुरतला जात होता. या ट्रकमध्ये 10 टन लाकूड होते. या कंटेनरमध्ये ट्रक चालकाचे कोणतेही नुकसान झाले नाही, परंतु टँकर चालक राकेश कुमार हे केबिनमध्ये अडकल्याने त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे वाहतूक पोलीस, कासारवडोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने टँकरच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या राकेश कुमार यांना बाहेर काढून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तसेच ठाणे शहरात दर महिन्याला 10,000 रक्तपिशव्यांची मागणी असते. हिवाळा पावसाळ्यात तर 7,000 रक्तपिशव्या एवढे रक्त संकलन विविध ठिकाणाहून होत असते. ठाणे शहरामध्ये अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. मात्र ठाणे जिल्ह्यात रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हीच बाब ठाणे महापालिका आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संघटना यांनी लक्षात घेऊन आज ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या रक्तदान शिबिराचं उद्घाटन ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी माजी परिवहन समिती सदस्य विकास पाटील, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी तसेच महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्ता घुगे, कार्याध्यक्ष महेश कदम, अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिराला उपस्थित होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, सुरक्षा रक्षकांनी रक्तदान करून मोलाचं कार्य केलं. तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मात्र या रक्तदान शिबिराला ठाणे महापालिकेचे आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त तसेच कोणत्याही विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याची खंत आमदार केळकर यांनी यावेळी व्यक्त केले. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनजवळ दुचाकी स्वाराचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. सुरेश भालेराव राहणार शिवाजीनगर इथे राहत असून भालेराव हे ठाणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घोडबंदरच्या दिशेने जात असताना कॅडबरी जंक्शनजवळ त्यांचा डंपरला धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये सुरेश भालेराव हे गंभीररित्या जखमी झाले होते. यावेळी वाहतूक पोलिसांनी भालेराव यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. मात्र ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरेश भालेराव यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास राबोडी पोलीस करीत आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे परिक्षेत्रात गेल्या 7 महिन्यांमध्ये लाचखोरीच्या गुन्ह्यांची 50शी गाठली असून
या गुन्ह्यातील आरोपींची संख्या 70 आहे. या सर्व गुन्ह्यांची एसीबीकडून चौकशी सुरू असली तरी राज्यातील एसीबीच्या 8 परिक्षेत्रांपैकी लाचेची मागणी करणे स्वीकारल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या संख्येमध्ये ठाणे परिक्षेत्र 4थ्या स्थानावर आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 5 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या एसीबीच्या ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीचा संख्या वाढत आहे. प्रत्येक महिन्याला लाचखोरीची अनेक प्रकरणे उजेडात येत आहेत. सरकारी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले जात आहेत. त्याचबरोबर लाचेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एसीबीकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. एसीबीच्या ठाणे परिक्षेत्रात 1 जानेवारीपासून 9 जुलैपर्यंत लाचेसंबंधित विविध पोलीस ठाण्यात 51 गुन्ह्यांची नोंद झाले. हे सर्व गुन्हे तपासाधीन आहेत. याच कालावधीमध्ये 2024मध्ये 34 गुन्हे दाखल झाले होते. या आकडेवरून यंदा गुन्ह्यांच्या संख्येत 17ने वाढ झाल्याचे उघड झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला निवडणूक आयोग लागले असून ऑनलाईन पद्धतीने आढावा घेऊन सज्ज राहण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केल्यात. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचना तयार करण्याचे काम संपले असून आता निवडणूक घेण्यासाठी कसे नियोजन असावे याचा आढावा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री वाघमारे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. या निवडणुकीतील मतदार संख्या, मतदार यादी, मतदान केंद्र, लागणारे मनुष्यबळ, इलेक्ट्रिक मतदान यंत्राची उपलब्ध संख्या याचा आढावा घेण्यात आला. या निवडणुकीकरिता 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांना मतदानात भाग घेता येणार आहे. त्याचा आढावा निवडणूक आयुक्तांनी घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती मतदार असतील, त्याला किती मतदान यंत्राची आवश्यकता आहे याची माहिती त्यांनी घेऊन आगामी निवडणुकीकरिता सज्ज राहण्याच्या सूचना देखील केल्यात. निवडणूक पारदर्शक व्हावी, कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी या बैठकीत केल्या आहेत.